पुढील जीवनात तुला दीर्घायुष्य, आरोग्य, सुखी आणि शांत जीवन मिळावं. हाय, नमस्कार. मी डॉक्टर शशिकला चेंबळकर, कंठू किंवा निळकंठ कारखानीस यांची मोठी बहीण. चिरंजीव आकाशचा निळकंठ याच्या वाढदिवसानिमित्ताने व्हिडिओ पाठवण्याचा फोन आल्यावर माझी प्रथम रिॲक्शन होती, छे छे, मला काही असलं जमणार नाही. पण आकाशचा आग्रह पाहता लेटेस्ट ट्राय असं वाटलं, म्हणून हा अल्पस्वल्प प्रयत्न. निळकंठ उर्फ कंठू हा याचा साजरा होणारा हा पहिलाच वाढदिवस. आमच्याकडे कोणाचेच वाढदिवस करण्याची पद्धत नव्हती. आमच्या जन्मतारखा तिथीने का इंग्लिश कॅलेंडरने यासंबंधी कायमच घोळ आहे. तेव्हा सरकार दरबारी असलेल्या तारखेप्रमाणे हा वाढदिवस साजरा केला जात आहे. ही कल्पना खरोखरच स्तुत्य आहे. या निमित्ताने कंठूला वाढदिवसाच्या आमच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्याला यापुढील जीवनात खूप सुंदर, आरोग्यसंपन्न, सुखी, समाधानी, दीर्घायुष्य लाभो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना. संस्कृतमध्ये यासाठी असे म्हणतात की जीवेत शरदः शतम्, पश्येत शरदः शतम्, वर्धेत शरदः शतम्, नंदेत शरदः शतम्. कंठूच्या स्वभावाचे वर्णन करायचे तर तो अतिशय कष्टाळू, प्रामाणिक व सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असा आहे. त्याचा स्वभाव आक्रमक नाही, पण तो स्वतःला पटेल तेच करणार. दुसऱ्याच्या चांगल्या कामाविषयी कौतुक करणार. स्वतः दुसऱ्याचे पटलेले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार. पहिल्यापासूनच तो स्वतःच्या दैनंदिन जीवनाविषयी जागृत आहे. त्याला व्यायामाची आवड आहे. सकाळचे फिरायला जाणे, पोहणे, टेबल टेनिस खेळणे हे त्याचे आवडते छंद आहे. चांगली व्याख्याने ऐकणे, निरनिराळ्या विषयावरचे चांगले साहित्य वाचणे त्याला अतिशय आवडते. नवीन शिकण्याचा त्याचा उत्साह तर कौतुकास्पदच आहे. वयाच्या 60च्या आसपास तो ड्रायव्हिंग शिकला आणि त्याने ते उत्तम रीतीने आत्मसात केले. टेबल टेनिसमध्ये पण उत्तम खेळता यावे म्हणून त्याने ट्रेनीकडून विशेष मार्गदर्शन घेतले आणि एवढेच नाही तर दिल्लीजवळ सिनियर सिटिझन्सच्या ज्या मॅचेस होत्या त्यामध्येही त्यांनी भाग घेतला. त्याला माणसांची खूप आवड आहे. त्याचा सर्व नातेवाईकांशी चांगला संबंध आहे. त्याचा मित्रपरिवार पण खूप आहे. निरनिराळ्या क्षेत्रातील त्याचे मित्र आहेत. मित्र, नातेवाईक यांना भेटणे, त्यांचे आदरातिथ्य करणे हा त्याचा आवडता उद्योग आहे. सहसा तो कोणालाच दुखावत नाही. आमच्या दोघांचे त्याच्याशी एक आगळेवेगळे, अतिशय प्रेमाचे खूप खोल संबंध आहेत. आम्ही 10 वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठे असून आमच्या कौटुंबिक आर्थिक समस्यासाठी आम्ही त्याचा सल्ला घेतो व आम्हाला नेहमीच तो उपयोगी पडतो. ऐकावे जनाचे व करावे मनाचे या उक्तीचा अर्थ त्याच्याकडे पाहून कळतो. त्याचे सर्वांशी प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्हा दोघांना त्याचा एक भाऊ, एक सच्चा हितचिंतक म्हणून खूपच आधार वाटतो. त्याची यापुढील जीवनाची वाटचाल आनंददायी, सुखी, समाधानी अशी होवो ही शुभेच्छा. नमस्कार, मी विजय कारखानीस. आपल्याला आयुष्यामध्ये खूप चढ उतार असतात आणि त्या आयुष्याच्या दळणघडणीमध्ये खूप लोकांची आपल्याला साथ मिळते आणि खूपच काही लोकांचा त्यात वाटाही असतो. माझ्याही आयुष्यात अशी माणसं आहेत आणि त्यातला एक आहे तो म्हणजे माझा काका निळकंठ कारखानीस. अत्यंत मितभाषी, मृदुभाषी,
बोलताना सुद्धा तर्कसंगत बोलणारा, आपल्याच गोष्टींमध्ये रममाण राहणारा, साधा, सरळ, सज्जन, आपल्या आईवडिलांप्रमाणेच सासू सासऱ्यांची तितकीच काळजी करणारा, त्यांचा सांभाळ करणारा, निर्लस, कुठल्याही व्यक्तीविषयी त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कलुषित नसणारा असा माझा काका. माझे वडील, 2 बहिणी आणि मग तो. घरामध्ये तसा तो खूप लहान भावंडांमध्ये. पण सातारसारख्या छोट्याशा गावामधून मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःला सिद्ध करणारा माझा आदर्श, माझा प्रेरणास्थान. म्हणूनच माझ्या घरातल्या अगदी लहानातल्या लहान ते अगदी माझं घर, माझं लग्न अशासारख्या माझ्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांमध्ये मला मोलाची साथ देणारा आणि पाठबळ देणारा. खरं तर माझे वडील, त्यांचं कमी असलेले शिक्षण, त्यांचं अपंगत्व ह्या काही गोष्टींमुळे ते मागे राहिले, तरीसुद्धा त्यांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा राहणारा असा माझा काका. तसा तो माझ्याही पाठीशी खूप वेळा उभा राहिला. माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय त्याच्यामुळं पूर्ण होऊ शकलेत. खरं तर आज जो काही मी आहे, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद तर आपल्या पाठीशी असतातच, पण काही लोकांची त्याला साथही लागते आणि त्याचं पाठबळही लागतं. त्या पाठबळाच्या जोरावरती आपण खूप काही करू शकतो आणि ते पाठबळ मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या काकांनी दिलं. एका शब्दात सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे माझा काका. 12 जुलै काका, तुझा वाढदिवस 66वा. तू वयाची अशी 100 पूर्ण करावीस. येणारे वर्ष तुझ्या आयुष्यामध्ये खूप सुख, समाधान, आनंद घेऊन येणारी असावी आणि महत्त्वाचं म्हणजे ती खूप आरोग्यदायी असावीत. हीच माझी समर्थांच्या आणि मंगेश महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तसा तू रॅशनल विचारांचा आहेस, देव वगैरे या गोष्टींवरती फार कमी मानतोस, तरीसुद्धा आपण आयुष्यात आपल्या आईविषयी, वडिलांविषयी, बायकोविषयी, बहीण भावाविषयी खूप काही बोलतो. पण आज मला माझ्या काकाविषयी व्यक्त याची संधी दिली म्हणून आकाश आणि प्रिया तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. काका, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बी हेल्दी, बी हॅपी आणि बी सेफ. थँक्यू. हॅलो बाबा, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त थोडं बोलतो की आम्हाला तुमच्याकडनं खूप शिकायला मिळतं आणि आम्ही खूप शिकलो आहे आणि पुढेही शिकत राहणार. आणि तुमच्या काही काही क्वालिटीज खूप सुंदर आहेत, जसं की एक ॲज अ व्यक्तिमत्व म्हणून, एक पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही एकदम रोल मॉडेल आहात बऱ्याच लोकांसाठी. तुमचे मित्र पण तुमची इतकी तारीफ करतात आणि कोणीही व्यक्ती जो तुम्हाला ओळखतो तो नेहमी तुमच्याविषयी मनापासून बोलतो. एक असतं वरवरनं बोलणं आणि एक अगदी मनापासून बोलतो किंवा बोलतात, आणि त्यामुळे आम्हाला ते ऐकून फार छान वाटतं. आणि तुमच्या काही क्वालिटीज अजूनच छान आहेत, जसं की या 66-67 एजमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने एनर्जेटिकली टेबल टेनिस खेळता किंवा व्यायाम करता किंवा स्विमिंग करता, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या चांगल्या यंगस्टर्सला पण जमत नाही. आणि त्यामुळे इन दॅट मॅटर ऑल्सो यू आर अ रोल मॉडेल. तुमच्याकडनं इतकी लोक मोटिवेट होत असतील आणि होतील, तुमच्या एजची किंवा माझ्या एजची सुद्धा. त्यामुळे इट्स अ वंडरफुल ॲक्टिव्हिटी दॅट यू आर इन्वॉल्ड इन टू, सो कीप इट अप. त्यानंतर ॲज अ एक सायलेंट व्यक्तिमत्व असतानाही तुम्ही एखादी गोष्ट इतक्या इफेक्टिव्हली समोरच्यापर्यंत पोहोचवता, ही क्वालिटी खरंच शिकायला पाहिजे. आणि मला तर ती खूप शिकण्याची गरज आहे की आरडाओरडा न करता किंवा ॲग्रेसिव्ह न होता तुम्ही सायलेंटली तुमचं बोलणं इतक्या सुंदर मुद्देसूद पद्धतीने समोरच्याला पटवता, ही खूप मोठी क्वालिटी आहे.
त्यानंतर कशी सिच्युएशन असली की तुम्ही रिॲक्ट करत नाही, इम्पल्सिव्हली वागत नाही, ही एक ब्रिलियंट ॲक्टिव्हिटी आहे, ब्रिलियंट तुमची क्वालिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीही कोणाला दुखावत नाही इंटेन्शनली, आणि किंवा तुम्ही जे लोकांना हाताळता, रिलेशनशिप हाताळता, सिच्युएशन हँडल करता, ही पण एक खूप सुंदर क्वालिटी आहे. आणि तुम्ही एकदम एक जेन्युइन व्यक्तिमत्व आहे, ही तुमची क्वालिटी तर तुमचा प्रत्येक मित्र सांगतो. मी ज्यांना ज्यांना भेटतो ते तुमच्याविषयी बोलताना हे नक्कीच बोलतात की तुमच्यासारखा इमानदार आणि जेन्युइन व्यक्ती भेटत नाही आणि भेटणारही नाही. आणि ह्या ज्या तुमच्या सगळ्या क्वालिटीज आहे त्या ॲक्च्युली आमच्या जनरेशननी शिकण्यासारख्या आहे. त्यामुळे आम्ही खरंच लकी आहोत की तुमच्याकडनं आम्हाला हे सगळं शिकायला मिळतं आहे आणि याचा आम्हाला आयुष्यात खूप खूप फायदा होईल. आणि तुमच्या अशाच सगळ्या ॲक्टिव्हिटीज जोरात सुरू असू द्या, आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. आणि असंच तुम्ही करत करत 100ही एकदम एनर्जेटिकली गाठा, एवढा मेसेज देऊन मी तुम्हाला आजपर्यंत तुम्ही आम्हाला ज्या काही मदत केल्या, गायडन्स दिलं, त्या सगळ्यांबद्दल मनापासून थँक्यू व्हेरी मच. आणि वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. वन्स अगेन अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आणि आपण परत अशीच धमाल करत राहू सगळे मिळून. ट्रॅव्हलिंग असो, पत्ते असो, कुकिंग असो, बाकी काही ॲक्टिव्हिटीज आपण सगळ्या असेच ॲज अ फॅमिली म्हणून करू. थँक्यू व्हेरी मच अँड एन्जॉय युअर डे. हॅलो बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आधी आठवतो तर तुमचा स्वभावातला शांत स्वभाव. म्हणजे कधी आपल्याला राग आल्यानंतर आपण सडनली खूप ॲग्रेसिव्हली बिहेव करतो, खूप चिडचिड करतो, समोरच्यावर ओरडतो. तो मी तुमच्या स्वभावामध्ये कधीच बघितला नाही. म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये एकदम तुम्ही माइल्डली रिॲक्ट करता, विचार करून बोलता. तो जो पेशन्स आहे स्वभावातला तो खूप इन्स्पायरिंग आहे. नेक्स्ट म्हणजे तुम्ही जे पोस्ट रिटायरमेंट जे लाईफ एन्जॉय करता, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माणसं मनाने आधी म्हातारी होतात आणि मग वयाने होतात, पण तुमच्यामध्ये तसं नाही झालं. तुम्ही तुमच्या ज्या हॉबीज आहेत, ज्या हेल्थ रिलेटेड असू दे, स्पोर्ट्स रिलेटेड ज्या तुम्हाला करायला आवडतं, ते तुम्ही रिटायरमेंट नंतर पण ते व्यवस्थित जोपासलंच. ते खूप मोटिवेशनल आहे. आणि आत्ताच रिसेंटली तुम्ही नॅशनलसाठी पण खेळून आलात, ते खूप इन्स्पायरिंग आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. लहानपणापासनं म्हणजे सगळ्यात मला ते इम्पॉर्टंट वाटलं ते तुमचं दोघांचंही, म्हणजे तुमचं आणि आईचं दोघांचंही जे फायनान्शियल प्लॅनिंग होतं मुलांसाठी किंवा ओव्हरऑल सगळ्याच दृष्टीने. म्हणजे कधी असं पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली आणि ॲट द सेम टाईम ज्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्यासाठी कधी पैसे कमी पडले असं पण नाही वाटलं. म्हणजे तो जो एक बॅलन्स असतो, म्हणजे मुलांना सगळंच मिळालं पाहिजे असं नाही आणि त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पण पडू नये, जे महत्त्वाचं आहे त्याचा जो बॅलन्स असतो तो मला म्हणजे आत्ता पण त्याची आम्हाला हेल्प होते आणि याच्या आधी पण खूप झाली आहे. सो ते एक फायनान्शियल प्लॅनिंग मी मेन्शन करेल, ते खूप आम्हाला पण घेण्यासारखं आहे. आणि म्हणजे प्रत्येकाच्या लहानपणी असं सगळ्या ज्या असतात, म्हणजे आत्ताच्या न्यू जनरेशनमध्ये तर मुलांना एवढे मार खाल्लेले नसतात आईवडिलांचे, पण आमच्या वेळेला आमच्या फ्रेंड्समध्ये किंवा प्रत्येकाने आधी लहानपणी कधी ना कधीतरी मार खाल्लेला असतोच आईवडिलांचा. पण माझ्या बाबतीत तरी मी सांगेन, प्राचीने थोडासा खाल्लेला आहे तुमचा, पण माझ्या बाबतीत तरी मी आईचा पण नाही आणि तुमचा पण नाही, असं कधीच फटके नाही खाल्ले किंवा खूप मार नाही मिळाला आहे. म्हणजे ते त्या काळी खूप वेगळं होतं. सो मुलांना फक्त म्हणजे समजावण्यासाठी नाही समजलं तर मारूनच समजावचा येतो, तो जो एक समज असतो तो पूर्ण तुम्ही काढून टाकला. आणि त्याच्यामुळे आत्ता पण मी आणि आकाश पण ते फॉलो करतो. म्हणजे शौर्य खूप वेळा मार देण्यासारख्या गोष्टी करतो, पण तरी आम्ही दोघांनी डिसाईड केल्याप्रमाणे की कधी मुलांवरती हात नाही उगारला पाहिजे. ते न करता पण त्यांना जे पाहिजे ते आपण समजावून देऊ शकतो हे कळलं. आणि मेन म्हणजे कसं आहे, माझा आई म्हणजे मी म्हणेन माझा हा फिजिकल सपोर्ट आहे. म्हणजे मला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर आई मला म्हणजे राईट फ्रॉम जेवणापासनं आई मला हे आणून दे, आई मला ते आणून दे, आणि आई प्रत्येक वेळेला असते. तसा मी म्हणेन तुम्ही माझा मेंटल सपोर्ट आहे. म्हणजे कुठल्याही डिसिजन मेकिंग असतं किंवा आता काय करायचं पुढे, हे कसं आपण उभं करू शकतो, हे जे इम्पॉर्टंट डिसिजन्स असतात त्यावेळेला
तुम्हीच असता. सो आई माझा फिजिकल सपोर्ट आहे आणि तुम्ही मी म्हणेन माझा मेंटल सपोर्ट आहे. आणि असेच राहा. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. होप तुम्हाला हे सरप्राईज खूप आवडलं असेल. हॅलो बाबा, तुम हॅपी बर्थडे. तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा, तुम्ही माझ्याबरोबर खेळता ते मला खूप आवडतं. खूप वेळ खेळा, अख्खा दिवस खेळा. तुम्ही मला जी धोमिया म्हणते ना, हे मला खूप आवडतं. हॅलो बाबा, हॅपी बर्थडे. वन्स अगेन एन्जॉय. Happy birthday, Baba. You have always been a wonderful friend, father, advisor, and a good mentor to your daughter and me over the years. We celebrate you today. Marriage may have made our relationship official, but I know we have always gotten along before then. Thank you. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावं. असेच नेहमी हसत राहा, आनंदी राहा. थँक यू फॉर ऑलवेज बीइंग देअर फॉर मी अँड फॉर माय फॅमिली. हॅपी बर्थडे बाबा. Happy birthday, Azuba. Thank you for all you do for me. I really wish I could be there for your special day. Keep smiling. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उरलेवरील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. निळकंठ हा माझा सख्खा चुलत भाऊ, माझ्यापेक्षा 2-1 वर्षांनीच मोठा. पण एक साधारण मला वाटतं 1976च्या सुमारास तो साताऱ्यावरून प्रथम मुंबईत आला. मुंबईत प्रथम गावावरून आलेला माणूस जसा गडबडलेला असतो, गोंधळलेला असतो, तसाच तोही थोडासा गोंधळलेला होताच. पण आमच्याकडे राहिला होता तो आणि मुंबईतल्या एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीत असल्यामुळे पुढच्या काही महिन्यातच तो इथे सावरला आणि चांगला या स्थिरावला म्हणता येईल. या मुंबईशी समरस झाला. पण हा मुंबईत आल्याचा खरा फायदा मला झाला खूप. कारण माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनीच मोठा, त्याच्यामध्ये नुकताच BCom झालेला आणि मी BComच्या शेवटच्या वर्षात. मला स्टॅटिस्टिक्स हा विषय काही त्यावेळेला समजायचा नाही आणि परीक्षेला तर फक्त 2 महिनेच उरले होते. पण निळकंठने तो एवढा छान समजावून सांगितला की पुढच्या 2 महिन्यात माझी वार्षिक परीक्षा होऊन त्या BComच्या परीक्षेत मला चांगले मार्क मिळाले. तसंच तो एका बँकेत नोकरीला असल्यामुळे माझ्याकडून त्याने पहिलं माझं एक आयुष्यातलं पहिलं सेव्हिंग बँक अकाउंट उघडून घेतलं. म्हणजे सेव्हिंग करण्याची संकल्पना ही मला त्याने वयाच्या 18-19 वर्षाचीच राबवून घेतली. त्याचाही मला फायदा झाला. उत्कृष्ट स्विमर असल्यामुळे दररोज सकाळी मला सायकलने 6 शिवाजी पार्कला महात्मा गांधी स्विमिंग पूलवर आम्ही जायचो. तिथे त्याने मला स्विमिंग शिकवलं. कित्येक गोष्टी आहेत की त्यात त्याने मला मार्गदर्शन केलं. पण मला मार्गदर्शन केलंच, पण गावावर येऊन स्वतःसुद्धा इथे एवढा सुंदर स्थिर स्थावर झाला की प्रत्येक क्षेत्रात त्याने प्रगती केली. त्याची नोकरी असो, अत्यंत प्रामाणिक आणि सगळ्यांना मदत करण्याचा उद्देश. त्यामुळे त्या बँकेत तो नोकरीला होता, तिथले त्याचे सहकर्मचारीसुद्धा त्याच्याविषयी फार कौतुकाने बोलत. कधीच राग नाही, जोरात बोलणं नाही, कोणाशी द्वेष नाही, ज्यांना जमेल तेवढे आपल्या परीने मदत करायची, हे त्याचं वैशिष्ट्य. उत्कृष्ट टेबल टेनिसपटू आहे तो. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने मुंबईत आल्यानंतर रस घेतला आणि प्रगती केली. एक भगवद्गीतेतला श्लोक आहे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसाधयेत् आत्मैव यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. या श्लोकाचा अर्थच असा आहे की आपणच आपली प्रगती साध्य करून घ्यायची असते, आपणच आपला उद्धार करायचा असतो आणि आपलं जीवन अधोगतीला जाऊ देऊ नयेच. ह्याचं तंतोतंत पालन मला वाटतं निळकंठने केलं आणि म्हणूनच तो सगळ्या नात्यात आणि सगळीकडे प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचा लाडका आणि आवडता झाला. आम्ही शंकराची आरती म्हणताना एक ओळ येते, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. हे आम्हाला खरोखरच पटतं आहे. एवढंच नाही, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्याबरोबर त्याच्या सान्निध्यात जे मित्रमंडळी आली, त्याचा सकाळचा मॉर्निंग वॉक ग्रुप, बरेच ग्रुप्स आहेत त्याचे, त्यांनाही तो त्याच्या इन्कम टॅक्सच्या क्षेत्रामध्ये चांगलं मार्गदर्शन करतो. आज त्याचा आता वाढदिवस आहे.
या वाढदिवसासाठी मी त्याला शुभेच्छा देतोच. जीवेत शरदः शतम, नंदेत शरदः शतम. हाय कारखानीस, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कारखानीस. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमळत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो, हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कारखानीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासाठी एक कविता. डोक्यावरती छत असावं, छताखाली माणसं असावीत, माणसांमध्ये नाती असावीत, नात्यांमध्ये प्रीती असावी. एखाद्याला कान असावा, एखाद्याला दृष्टी असावी, एखाद्याच्या गळ्यामध्ये सुरांची फिरत असावी, एखाद्याच्या बोटांना कलेची संगत असावी, साऱ्यांच्या देहाला तरलमनाची खोळ असावी. हात जोडायला, वाद लावायला, साथ घालायला देव्हाऱ्यात मूर्ती असावी. आल्या गेल्या श्वासाला निराकाराची ओढ असावी. अशा घरात राहण्यासाठी प्रारब्धाची जोड असावी आणि त्याकरता हार्दिक शुभेच्छा. कारखानीस, या जन्मदिनाच्या शुभ दिवशी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच आमच्याकडनं शुभेच्छा. मॉर्निंग कारखानी साहेब, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्टे होम अँड एन्जॉय युअर बर्थडे विथ युअर फॅमिली. गॉड ब्लेस यू. Karkanis ji, happy birthday. We have been friends now for over 3 decades. You are a person with multifaceted personality. I met you when you were a banker. We became good friends and also business partner over these 3 decades. I have been amazed at your hard work, honesty in your approach, and infringing ethical behavior at whatever you do. Indeed, I'm blessed to have a friend like you who is very honest, hard worker, and always there to support us. I'm also very happy to see that your children and family have possessed the same qualities that you do. Indeed, to have you as a friend in this materialistic world with such ethical background is rare to find. It would be very difficult to have a person like you. You are a gem of the person. Wishing you very long, happy and healthier life. Thank you. Best wishes from Hasmukh. नमस्कार कारखानी साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुमच्यासाठी मनामध्ये रोज दाद, कौतुक, सदिच्छा आणि शुभेच्छा याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही. पण आज वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी खास हार्दिक शुभेच्छा. तुमच्या कुटुंबियांनी आजचा हा सोहळा तुम्हाला सरप्राईज म्हणून आयोजित केलेला आहे आणि त्याच्यात आमची ही सरप्राईज एंट्री आहे. आणि या तुमच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं याचा मनापासून खूप आनंद आहे. कारण म्हणजे तुमची आणि माझी ओळख ही मानवांच्या संमोहनाच्या कोर्सेसमुळे झाली आणि तेव्हा जे असोसिएशन सुरू झालं ते मग बी कोर्स, सी कोर्स, चिखलदरा असं पुढे जात जात असोसिएशन ऑफ हिप्नोथेरपिस्टमध्ये रूपांतरित झालं आणि त्यायोगे आपल्याला बरीच वर्ष एकत्र काम करण्याची संधी मिळाली. तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून पटली की तुम्ही तर अंमलात आणतातच, पण ती फक्त स्वतःपुरती कधी ठेवत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही इतरांना सांगतात, तो लाभ इतरांना मिळावा याच्यासाठी धडपड करता. म्हणजे जेव्हा तुम्हाला संमोहनाचा फायदा होतो हे लक्षात आलं, त्याच्यानंतर मला वाटतं की मानवांच्या कोर्सेसला सर्वात जास्त विद्यार्थी हे तुम्हीच आणले असतील. तुमच्या इतके जास्त कोणी आणलेच नसते.
पण आपल्याला पटलेली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या कामामध्ये जितकं योगदान देता येईल ते योगदान देण्याचा प्रयत्न करणं, यामुळेच तुम्ही मानवांच्या कार्यक्रमांना वारंवार उपस्थित होतात आणि त्याच्यामुळेच तुमची आणि माझी ओळख वाढत जायला मदत झाली. तुमच्यामुळे ती जी पुस्तकं होती लायब्ररीमध्ये, मानवांच्या लायब्ररीतली पुस्तकं सगळ्यांना उपलब्ध होऊ शकली. आणि मग आपलं जेव्हा असोसिएशन सुरू झाल्यानंतर तुम्ही पार्ल्याला एक भाषण ऐकलं होतं बिटवीन पेरेंट अँड चाइल्ड याच्यावर. मग त्याची माहिती तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली. मग त्या पुस्तकावर तुम्ही स्वतः एक मांडणी केली आणि त्याच्यामुळे लोक पालकत्वाबद्दल खूप जागरूक झाले आणि किंबहुना असं पुस्तक वाचायचं आणि नंतर इतरांसमोर मांडायची ही जी प्रथा आपल्या असोसिएशनमध्ये सुरू झाली ती तुमच्यामुळेच झाली. आणि तुम्ही जिथे असता तिथे आपल्या परीने योगदान देतच असता आणि देण्याचा प्रयत्नही करत असता. याच्यामुळेच अगदी VRS घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही बिझीच राहिलात आणि नुसते बिझी नाही झालात, आणखीन बिझी झालात. पण तुमच्याबरोबर जेव्हा आम्ही असोसिएशनमध्ये काम करत होतो तेव्हा तुमची काही वैशिष्ट्य आमच्या लक्षात आली आणि ती वैशिष्ट्य म्हणजे एखादी व्यक्ती इतक्या अभिनिवेश न आणता आणि आवाज न चढवता प्रभावीपणे आपलं मत मांडू शकते याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण होतं. मग ते भाषण करताना असू दे किंवा चर्चा करताना असू दे, तुमचा आवाज कधी एका पातळीच्या वरती कधी गेलाच नाही. पण याचा अर्थ तुम्हाला पटलेली गोष्ट तुम्ही मांडल्याशिवाय कधी राहत नाही. त्यामुळे तुमचं हे म्हणणं मला पटत नाही हे तुम्ही इतक्या गोड शब्दात सांगायचं की समोरच्याला राग येणं पण फार कठीण असायचं. पण आपलं मत मांडणं, त्याची विस्ताराने मांडणी करणं हे तुमचं एक वैशिष्ट्य होतं. आणि तुमच्यासारखे सहकारी असल्यामुळेच आपण असोसिएशनचं काम इतकी वर्ष इतक्या चांगल्या रीतीने की ज्याच्याबद्दल मानसिक आरोग्यातल्या क्षेत्रातल्या लोकांनाही कौतुक वाटत होतं अशा पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला माहिती असलेली गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोचवणं हे तुम्ही इतकं प्रामाणिकपणे आणि इतक्या निरागसपणे करता. मग तुम्हाला पटलेली गोष्ट असू देत का तुम्ही नवीन घेतलेली गाडी असू देत, तुम्ही तितक्याच उत्साहाने ती दुसऱ्याला दाखवता, दुसऱ्याला त्याच्याबद्दल माहिती सांगता. आणि तुमचा हा उत्साह, तुमचा हा निरागसपणा, तुमचा हा प्रामाणिकपणा हे तुमचं खरं म्हणजे वैशिष्ट्य. त्यामुळे प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवणं, त्याचा प्रसार आणि प्रचार करणं, त्याच्यातलं सातत्य टिकवणं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून काहीतरी योगदान देणं ही तुमची काही खास जाणवलेली वैशिष्ट्य आहे. मी मगाशी म्हटलं तुम्ही तुमचं मतभेद जरी मांडले तरी समोरच्याला रागच येऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्यापासून तोडून घ्यावं असं कधी कोणाला वाटतच नाही. आणि तुम्ही सगळ्यांना असं जोडून घेतात. आणि मला तुमच्याबरोबर असं जोडून घेण्याची संधी मिळाली, तुमच्याबरोबर इतकी वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्या सगळ्या स्मृती खूप छान आहेत. ते आठवलं की पण खूप छान वाटतं. आणि मला कल्पना आहे की ह्या गोष्टी तुम्ही आजही तितक्याच उत्साहाने करत असतात. आणि त्यामुळे आज मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा द्यायची संधी मिळाली. पण जसं सुरुवातीला म्हटलं की तुमच्याबद्दल मनामध्ये ह्या भावना नेहमीच असतात. पण पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी खास शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.
धन्यवाद. थँक्यू आणि एन्जॉय. नमस्कार. 12 तारखेला तुझ्या मुलींनी तुझा वाढदिवस करायचं ठरवलं आहे. फारच अभिमानाची गोष्ट आहे. ती डॉक्टर झाली तेव्हा आपण त्या दवाखान्याच्या उद्घाटनाला आपण आलो होतो. त्याच्यानंतर आत्ताच मला कळलं तुझ्या जावयाकडनं की ती पण जागा बदलली आणि आता नवीन स्वतःची जागा घेतली. व्हेरी गुड. या सगळ्यात तुझं कॉन्ट्रीब्युशन डेफिनेटली आहे, कारण तुझ्या स्वभावाप्रमाणे तू सायलेंटली राहून काम करणार आहेस. आपण वर्गमित्र किंवा ऑफिसमध्ये एकत्र नव्हतो. आपली ओळख किंवा दाट मैत्री ही आपल्या ॲसोसिएशनमुळे झाली. त्या ॲसोसिएशनमध्ये तू अत्यंत निरलसपणे आणि सगळ्यांना सामावून घेऊन काम केलंस. खरंच मला तुझं नेहमी कौतुक वाटायचं. ज्याला अजातशत्रू असं म्हणतात, म्हणजे धर्मराजाला अजातशत्रू म्हणत असत, त्याच्यानंतर माझ्या माहितीतला अजातशत्रू तूच आहेस. तुझं कुणाशी साधंसुद्धा भांडण झालेलं नाही किंवा एक्सचेंज ऑफ वर्ड्स बिटरली असा सुद्धा प्रकार तुझ्या स्वभावात नाही. हाच गोडवा जन्मभर राहू दे. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझ्यातर्फे शुभेच्छा. माझे मित्र नीलकंठ कारखानीस यांचा 12 जुलैला वाढदिवस आहे. ते आपल्या आयुष्याची 66 वर्ष पूर्ण करत आहेत. पुढील जीवनाकरता त्यांना सदिच्छा आणि त्यांचं अभिनंदन. खरं म्हणजे ते माझे मित्र झालेत. ते मी संमोहनाच्या ज्या कार्यशाळा चालवतो, ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप असतात, त्या निमित्तानं त्यांचा माझा परिचय झाला. स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा अभ्यासक्रम अ, ब आणि क असे 3 प्रकारचे अभ्यासक्रम असतात. या 3ही प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये ते आले. मी नुकताच नागपूरवरनं मुंबईला आलो होतो. मुंबईला या कार्यशाळा सुरू केल्या आणि ते पहिल्या सी कोर्सचे विद्यार्थी असल्यामुळं स्वाभाविकच त्यांच्याशी एक जवळीक निर्माण झाली. पण इतर असणाऱ्या पार्टिसिपंट्सपेक्षा त्यांचं एक वेगळेपण होतं. ए कोर्स केल्यापासूनच ते या विषयाचा, जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉपमध्ये शिकवलं जायचं, त्याचा अतिशय सुंदर उपयोग करायचे. आमच्या बी कोर्समध्ये ऑर्गन स्पेसिफिक एन्झायटी हे तंत्र मी शिकवत होतो. हे तंत्र मी माझ्या आयुष्यामध्ये इफेक्टिव्हली वापरलेलं होतं. एका बाजूने थिअरॉटिकली याचा अभ्यास केलेला, दुसऱ्या बाजूने मी स्वतः वापरत होतो. नीलकंठ कारखानेस हे माझे पहिले मित्र होते की ज्यांनी त्याचा अतिशय इमानदारीनं उपयोग केला आणि त्याचे किती सुंदर रिझल्ट्स मिळतात हे सगळं त्यांनी अनुभवाच्या आधारावर माझ्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्यामुळे या विषयाचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, कारण प्रत्यक्ष उदाहरण माझ्यासमोर होतं आणि मी आधीच सांगितलं की ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत, स्वाभाविकच मी अधिक ताकदीनं, अधिक आत्मविश्वासानं या गोष्टी इतरांना शिकवायला सुरुवात केली. अतिशय शांत, प्रामाणिक, आपलं काम उत्तमपणे करणारा एक व्यक्ती, एक मित्र म्हणून मला लाभला. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांची फार सुंदर मला मदत झालेली आहे. म्हणजे मी मुंबईमध्ये आल्यानंतर भाड्याच्या घरामध्ये नालासोपाराला राहायचो. कार्यशाळा बऱ्यापैकी चालायला लागल्या, क्लिनिक चालवायला लागलो. खरं म्हणजे मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता, कर्ज घेऊन मी मुंबईमध्ये आलेलो होतो. घर घेण्याचा मुद्दा आला. फार दूर अंतरावर भाड्याच्या घरामध्ये राहणं कठीण होतं आणि घर विकत घेताना प्रश्न निर्माण झाला, एवढे पैसे आणायचे कुठून. त्यावेळेस काही पैसे माझ्या कार्यशाळांमधनं गोळा झालेले आणि काही पैसे माझ्या मित्रांनी उधार दिले होते. त्यापैकी माझे अत्यंत जवळचे चळवळीतले 2 मित्र, विजय मोकाशी, मधुकरजी कांबळे यांनी पैसे काढून दिलेत. पण कारखानीच तसं पाहिलं तर माझ्या चळवळीशी संबंधित नव्हते, केवळ कार्यशाळांच्या निमित्तानं ते मित्र झाले होते. त्यांनी पण कसलाही संकोच न करता स्वतःहून 50,000 रुपये आपल्या फिक्स डिपॉझिटमधनं काढून दिलेत आणि तुम्हाला जमेल त्यावेळेस ते परत करा असं सांगितलं. त्यामुळे मला माझं मुंबईतलं पहिलं घर घेता आलं. म्हणजे ते केवळ विद्यार्थी या नात्याने माझ्याशी संबंधात आले असं नाही, तर पुढे मित्र झाले, चळवळीचे हे मित्र झाले.
आणि असे चांगले मित्र माझ्या आयुष्यामध्ये मला लाभले याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. अत्यंत शांत, संयमी आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व असणारे कारखानेस यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या निरोगी जीवनाकरता सदिच्छा व्यक्त करतो. Hi Nilkant, I wish you on the occasion of your 66th birthday, wish you happy birthday. Have a good day and enjoy yourself with your family. नमस्कार नीलकंठ जी, आपको जन्मदिन की बहुत बहुत बधाई, शुभकामनाएं. ईश्वर आपको स्वस्थ रखे, मस्त रखे, व्यस्त रखे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. कारखानी जी, जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना. Happy birthday, dear Karkhanis. Hello, Mr. Karkhanis. On your birthday anniversary, we congratulate you and so also take you back 2020 January, our marathon assembly. Here are some clips which will give you the memory of that day.